माझे नाव आहे ऋतिका विलेला, तर हे माझी मम्मी आहे। नमस्कार। तर माझं नाव पूजा राठोड आणि आज आपण करूया कलिंगडचा मिल्कशेक। तर चला पाहूया। अगोदर आपण साहित्य घेतलेले, मी थोडेसे साहित्य, थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि आईस क्यूब आणि थोडीशी साखर आणि कलिंगडचं क्रश करून घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध। सर्वात अगोदर आपण कलिंगड यामध्ये टाकू आणि नंतर ज्युसरमध्ये टाकल्यानंतर आपण त्याला गोल फिरवून घेऊ। फिरव। फिर इधर ऊपर फिरव जोर से। तर बघा मित्रांनो, हा कलिंगड इथून जाऊन ज्युसरमधून आपला ज्यूस तयार झालेला आहे। बस। नंतर आपण हा जो थंडगार दूध घेतलेला आहे तो दूध आपण यामध्ये टाकू। टाक ऋत्विका। यामध्ये आपण 1 ग्लास एवढं थंड दूध टाकलेलं आहोत। डालो। त्यानंतर आपण थोडेसे आईस क्यूब टाकूया। डालो वाटी, ले वाटी। डाल दो पूरा। मिक्स करो। त्यानंतर आपण बनवलेलं ज्यूस, ज्यामध्ये बिया पण नाही आहेत, ते ज्यूस आपण यामध्ये टाकू। वो ग्लास निकालो। पकड़ो, डाल उसमें। हा ज्यूस आपण यामध्ये टाकून घेऊया। फिर मिक्स करूया। नंतर आपण मिक्स करूया। तर आईस क्यूब टाकल्यानंतर आपला हा वॉटरमेलनचा शेक असं छानपैकी कलरफुल आणि मस्त थंड थंड झालेला आहे। त्याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण साखर टाकूया। ही 2 चम्मच एवढी साखर आहे। ही साखर आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। मिक्स करणार। करा। हा आपला मस्त थंड थंड पैकी कलिंगडचं शेक तयार झालेला आहे। आपण याला थोडा वेळ हे करूया, हलवूया आणि छानपैकी साखर विरघळून घेऊया। अंदर से ग्लास लेकर आ जाता। हा झाला आपला कलिंगडचा मिल्कशेक आणि मग आपण याला सर्व करूया। यासाठी आपण काजू आणि बदामचे थोडेसे क्रश करून घेतले होते, ते थोडंसं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे आपला कलिंगडचा मिल्कशेक तयार। थंड थंड आणि उन्हाळ्यामध्ये खूप छान असं लागणारं मिल्कशेक।